नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बाही कटिंगचा चार्ट बघणार आहोत आणि बाहीच्या उंचीनुसार खुल्या भागाकडून माप कसे व किती इंच घ्यावे ते बघूयात। आज आपण बाही कटिंग चार्ट अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत। शिवण क्लास नवीन शिकणाऱ्यांसाठी हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे। तर चला बाही कटिंग चार्ट बघायला सुरुवात करूयात। आणि तुम्ही जर अजून मंजुषा शिवण क्लासला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारी असलेलं बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। इथे आपण बाही कटिंग चार्ट घेतलेला आहे। आता आपण बाही कटिंग चार्टमध्ये साईज, मुंडा, शिलाई मार्जिन आणि एकूण बाही रुंदी बघणार आहोत। एकूण बाही रुंदी म्हणजे जी आपण बाहीची घडी करून घेतो ती एकूण बाही रुंदी आहे। 28 साईजच्या ब्लाउजसाठी आपण आता बाहीची घडी बघूयात। 5 इंच मुंडा आपण 28 साईजच्या ब्लाउजसाठी घेतो। आपल्याला घडीसाठी 5 इंच अधिक 3 इंच हे मार्जिन घ्यायचं असतं। 28 साईजचा ब्लाउजचा मुंडा 5 इंच आहे, त्यात आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे। 5 मध्ये आपल्याला 3 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे, म्हणजेच एकूण बाहीची रुंदी आली 8 इंच। म्हणजेच 28 साईजच्या ब्लाउजची बाहीची रुंदी 8 इंच असते। त्याला एकूण बाहीची रुंदी ही म्हणली जाते किंवा बाहीची घडी ही म्हणली जाते। मी आता तुम्हाला बाहीची रुंदी दाखवत आहे। इथे आपण एक पेपर घेतलेला आहे। आता आपण बाहीची रुंदी बघूयात। इथे आपल्याला अशा पद्धतीने कागदाची घडी करायची आहे। मी बंद बाजू ही माझ्या साईडने घेतलेली आहे आणि ओपन बाजू समोरच्या साईडने घेतलेली आहे। मी तुम्हाला समोरच्या साईडने खुला भाग दाखवते बाहीचा, म्हणजेच ओपन भाग, आणि माझ्या साईडने हा बंद भाग आहे। ह्या साईडने आपल्याला उंची मोजून घ्यायची असते। ही आहे बाहीची घडी, म्हणजेच बाहीची रुंदी। याला बाहीची घडी ही म्हणली जाते आणि बाहीची रुंदी ही म्हणली जाते। आता आपण बाहीची उंची बघूयात। आपल्याला बाहीची उंची मोजताना नेहमी बंद बाजूकडून बाहीची उंची मोजून घ्यायची असते। बघा, इथे मी बंद बाजूकडून बाहीची उंची मोजून घेणार आहे। इथे मी बाहीची उंची 2.5 इंच घेणार आहे, त्यात आपल्याला अर्धा इंच ॲड करायचा आहे। 2.5 इंच आणि अर्धा इंच, मी 3 इंचची बाही घेतलेली आहे। हे अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिनमध्ये चाललं जातं। 3 इंच इथे आपण बाही घेतलेली आहे। 2.5 इंचची आपली बाही आहे, त्यात अर्धा इंच आपल्याला ॲड करायचा आहे। मी इथे तुम्हाला अस्तरची बाही कट करून दाखवत आहे। अस्तरच्या बाहीला फक्त अर्धा इंच ॲड करायचं असतं। तुम्ही जर बिना अस्तरची बाही कट करत असाल तर त्यात आपल्याला 1.5 ते 2 इंच उंचीमध्ये ॲड करायचं असतं। तुम्हाला जर बिना अस्तरची बाही 2.5 इंच घ्यायची असेल तर त्यात आपल्याला 1.5 ते 2 इंच उंचीमध्ये वाढवून घ्यायचं असतं। इथे आपली उंची मोजून झालेली आहे। तुम्हाला आता लक्षात आलं असेल बाहीची उंची ही बंद बाजूकडून मोजून घ्यायची असते। आता आपण बाहीची रुंदी मोजून घेऊयात। याला बाहीची रुंदी ही म्हणली जाते किंवा बाहीची घडी ही म्हणली जाते। मी तुम्हाला इथे 28 साईजची बाही कट करून दाखवत आहे। 28 साईजच्या ब्लाउजसाठी आपण 5 इंच इतका मुंडा घेतो। इथे आपल्याला 5 इंचवरती टिक करून द्यायचा आहे। जेवढा आपला साईजनुसार मुंडा असेल तेवढ्यावरती आपल्याला छोटासा पॉइंट करून घ्यायचा आहे। मी इथे 28 साईजच्या ब्लाउजसाठी 5 इंच एवढा मुंडा घेत असते। त्यात आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 3 इंच हे वाढवून घ्यायचं असतं। 5 + 3 इथे 8 इंचवरती मी टिक करून घेतलेला आहे। 5 इंच मुंड्यामध्ये आपल्याला 3 इंच वाढवायचं आहे, म्हणजेच 28 साईजच्या ब्लाउजसाठी आपल्याला 8 इंचची घडी लागते। इथे आपण 8 इंचवरती टिक करून घेतलेला आहे। आपण 5 + 3 केलेला आहे, एकूण आपलं 8 आलेलं आहे। इथे आपण 8 इंचवरती टिक करून घेतलेला आहे। हा आपला ओपन भाग आहे, म्हणजेच खुला भाग आहे। खुल्या भागाकडनं आपल्याला 8 इंचवरती टिक करून घ्यायचं आहे। आता आपण 2.5 इंचची बाही घेत आहोत, त्यासाठी आपल्याला इथे 1 इंच एवढं कमी करून घ्यायचं असतं। बाहीच्या खुल्या भागाकडून मापे कमी कसे करायचे ते मी दाखवत आहे। वरच्या साईडने आपल्याला 1 इंच एवढं कमी करून घ्यायचं असतं। इथे मी 1 इंचवरती
टिक करून घेतलेला आहे. जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घेऊयात. इथे आपण 1 इंच वरती जे टिक करून घेतलेला आहे ते बाहीचा खुला भाग आहे. आपल्याला 2 ते 2.5 इंचच्या बाहीसाठी 1 इंच खुल्या भागाकडून कमी करून घ्यायचं असतं. इथे आपण 1 इंच वरती टिक करून घेतलेला आहे. खुल्या भागाच्या वरच्या साईडने आपल्याला 1 इंच एवढं कमी करून घ्यायचं असतं. आता आपण बाहीच्या खुल्या भागाकडून जे 1 इंच वरती टिक केलेलं आहे तिथंही आपल्याला अशी आडवी लाईन मारून घ्यायची आहे. मी इथे 1 इंच एवढी आडवी लाईन मारून घेतलेली आहे. बंद बाजूकडून आपल्याला 1.5 इंच मोजून घ्यायचं आहे. मी इथे बंद बाजूकडून 1.5 इंच एवढं मोजून घेतलेलं आहे. ही बंद बाजू आहे. बंद बाजूकडून आपल्याला 1.5 इंच मोजून घ्यायचं असतं आणि हा इकडचा खुला भाग आहे. खुल्या भागाकडनं आपल्याला 1 इंच हे मोजून घ्यायचं असतं आणि बंद बाजूकडून 1.5 इंच. आता आपण बाहीला आकार देऊन घेऊयात. आता आपण जिथे 1.5 इंच वरती पॉइंट केलेला आहे तिथून तर जिथे 1 इंच वरती पॉइंट केलेला आहे तिथपर्यंत आपल्याला आकार द्यायचा आहे. मी इथे वरच्या साईडला आकार देऊन घेतलेला आहे. हा आपण जो आकार दिलेला आहे हा पाठीमागच्या साईडला येतो. आता आपण बाहीच्या आतल्या बाजूचा आकार देऊन घेऊयात. आपल्याला इथे अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. मी इथे दोघही साईडला आकार देऊन घेतलेला आहे, वरच्या बाजूलाही आणि खालच्या बाजूलाही. आपल्याला इथे 1.5 इंच पासून पुढे आकार देऊन घ्यायचा असतो. आपला जर बाहीचा आकार व्यवस्थित असेल तर आपली बाही अगदी परफेक्ट बसते. हे अंतर आपलं अर्धा ते पाऊण इंचाचं असतं. आपल्याला हे अंतर अर्धा ते पाऊण इंच एवढंच ठेवायचं असतं. बघू शकता अर्धा इंच एवढं अंतर आहे. आपल्याला हे अंतर अर्धा ते पाऊण इंचच ठेवायचं असतं, तरच आपली बाही अगदी परफेक्ट बसते. आपण जर जास्त मोठं अंतर ठेवलं तर आपली बाही खेचली जाते. जेव्हा आपण ब्लाऊज घालतो तेव्हा आपली बाही खेचली जाते, म्हणजेच फोडली जाते. आता आपण हे कट करून घेऊयात. आपल्याला सर्वात आधी दोघंही पेपरचा वरची जी साईड आहे ती आखून घेतलेली ती कट करायची आहे. नंतर आपण हा आतला भाग कट करत आहोत. हा फक्त वरचा पेपर कट करत आहोत, खाली एक तसाच आहे. बघू शकता हा वरचा भाग कट केलेला, हा खालचा भाग बिलकुल कट केलेला नाही, आपण आधी कट करून घेतला होता. इथे आपली बाही कट झालेली आहे. मी तुम्हाला 28 साईजची बाही कशी कट करायची ते दाखवलं आहे. मी इथे तुम्हाला साईज, मुंडा, शिलाई मार्जिन आणि एकूण बाहीची रुंदी दाखवली आहे. बघा इथलं मेजरमेंट 1/2 इंच आहे, म्हणजेच अर्धा इंच आहे. बघू शकता तुम्ही. मी तुम्हाला हे बाहीचा चार्ट अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगत आहे. इथे मी तुम्हाला 28 साईजची बाही, मुंडा, शिलाई मार्जिन आणि एकूण बाही रुंदी दाखवली आहे. इथे आपण 28 साईजचा पाठीमागचा भाग घेतलेला आहे. आता आपण जी बाही कट केलेली आहे ती 28 साईजचीच बाही आहे. आता आपण लावून बघूयात. वरच्या साईडला आपल्याला अर्धा इंच सोडून द्यायचं आहे. ते आपल्याला शिलाईसाठी सोडून द्यायचं असतं. इथे मी अर्धा इंच वरती टिक करून घेत आहे. आता आपण जिथे अर्धा इंच टिक करून घेतलेला आहे तिथे आपण ही बाही लावून बघूयात. अगदी मधोमध आपल्याला एक खाचा पाडायचा आहे आणि तिथून आपण आता ही बाही लावून बघणार आहोत. हा आपला पाठीमागचा भाग आहे. जो खाचा आहे तो आपल्या पॉइंटवर आला पाहिजे आणि या पद्धतीने आपण बाही लावून बघायची आहे. बघू शकता तुम्ही 28 साईडसाठी आपण जी 8 इंच रुंदीची बाही कट केलेली आहे ती अगदी परफेक्ट अशी बसलेली आहे. कमी नाही किंवा जास्त नाही. ह्याच पद्धतीने मी तुम्हाला 28 साईज पासून तर 48 साईज पर्यंत बाहीची मापे सांगत आहे. मी इथे छोटीशी टिक करून घेतलेली आहे पुढचा भाग लक्षात येण्यासाठी. बाहीच्या पुढच्या भागासाठी तुम्ही छोटंसं काहीतरी टिक करून घेऊ शकता जेणेकरून लवकर लक्षात येईल. ही आपली बाहीची उंची आहे, हा खुला भाग आणि इथून तर इतकी आपली रुंदी आहे बाहीची. 28 साईजची बाही आपली समजून झालेली आहे. त्याच पद्धतीने आपल्याला 30 साईजची बाही बघूयात. आपल्याला 5 इंच मुंड्यामध्ये 3 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं असतं. एकूण बाहीची रुंदी होते 8 इंच. आपण 28 साईजच्या बाहीसाठी 8 इंचची
रुंदी घेतली होती. 28 साईजचा मुंडा आहे 5 इंच अधिक त्यात आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायचं असतं. शिलाई मार्जिन आहे 3 इंच. 5 अधिक 3 बरोबर 8, म्हणजेच आपली एकूण बाहीची रुंदी आली 8 इंच. आता आपण 30 साईजची बाहीचा मुंडा बघूयात. 30 साईजच्या बाहीचा मुंडा आहे 5.5 इंच. त्यात आपल्याला अधिक 3 इंच करायचं असतं, म्हणजेच 3 इंच ॲड करायचं असतं. 5.5 मध्ये 3 ॲड केल्याने 8.5 इंच एकूण बाहीची रुंदी येते. आपल्याला यातही 3 इंच ॲड करायचं आहे. 32 साईजच्या बाहीचा मुंडा आहे 5.5 इंच अधिक 3 इंच त्यात ॲड करायचं आहे. 5.5 मध्ये आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 3 इंच ॲड करायचं आहे. एकूण बाही रुंदी येते 8.75, म्हणजेच 8.25 इंच. आपल्याला 32 साईजसाठी 8.25ची घडी घ्यायची असते. 34 साईजचा मुंडा आहे 6 इंच. त्यात आपल्याला 3 इंच ॲड करायचं आहे. 3 इंच हे शिलाई मार्जिन आहे. 3 इंच आपल्याला हे शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायचं असतं. 34 साईजसाठी आपल्याला बाहीची रुंदी 9 इंच घ्यायची आहे. आता 36 साईज बघूया. 36 साठी मुंडा आहे 6 इंच अधिक 3 इंच शिलाई मार्जिन बरोबर 9. आपल्याला 36 साईजसाठी 9 इंचची घडी घ्यायची असते. आपल्याला जवळजवळ 34 आणि 36 साईजसाठी सेम रुंदी घ्यायची असते. आता 38 साईजसाठी मुंडा आहे 6.5 इंच. त्यात 3 इंच ॲड करून 9.5 इंचची रुंदी येत असते. एकूण बाहीची रुंदी 9.5 इंच आहे. आपल्याला प्रत्येक साईजच्या मुंड्यामध्ये शिलाई मार्जिन हे वाढवून घ्यायचं असतं. इथे तुम्ही बघू शकता 34 आणि 36 साईजसाठी आपल्याला 9 इंचची घडी घ्यायची असते, म्हणजेच एकूण बाहीची रुंदी 9 इंच घ्यायची असते. आता आपण 38 बघून झालेला आहे. आता 40 बघूयात. 40 इंचसाठी 6.5 मुंडा आहे. त्यात आपल्याला 3 इंच प्लस करायचं आहे, म्हणजेच 9.5ची घडी येईल. एकूण बाहीची रुंदी येणार 9.5 इंच. आता आपण 42 साईज बघूयात. 42 साईजसाठी मुंडा आहे 6.5 इंच. त्यात अधिक 3 इंच करायचं आहे, म्हणजेच 9.5 इंच. आपली एकूण बाहीची रुंदी 9.5 इंच आहे. 38, 40 आणि 42 जवळजवळ माप सेम आहे. आता आपण 44 इंचचं बघूयात. 44 इंचसाठी मुंडा आहे 6.5 इंच. त्यात आपल्याला 3.25 इंच ॲड करायचं आहे. हे शिलाई मार्जिन आहे. 6.5 प्लस 3.25 बरोबर 9.5. एकूण बाहीची रुंदी 9.5 होते. आपल्याला 44 साईजसाठी 9.5ची घडी घ्यायची असते. त्याला घडीही म्हणली जाते, एकूण बाहीची रुंदीही म्हणली जाते. आता आपण 46 साईजचं बघूयात. 46 साईजसाठी मुंडा आहे 6.5 इंच. त्यात आपल्याला 3.5 इंच हे प्लस करायचं असतं. हे 3.5 इंच शिलाई मार्जिन आहे. तर आपल्याला 10.25 इंच बाहीची घडी घ्यायची असते, म्हणजेच एकूण बाहीची रुंदी घ्यायची असते. 48 साईज बघूयात. 48 साईजसाठी 6.25 इंच हे आपला मुंडा असतो. प्लस त्यात आपल्याला 3.5 इंच करायचं आहे, म्हणजेच शिलाई मार्जिन आपल्याला 3.5 इंच घ्यायचं आहे. 10.25 इंचाची आपली घडी येणार. आपल्याला 46 आणि 48 साठी 10.25ची घडी घ्यायची असते, म्हणजेच एकूण बाहीची रुंदी आपल्याला 10.25ची घ्यायची असते. मी हा चार्ट खूप सोप्या पद्धतीने सांगितला आहे आणि सर्वांच्या लक्षात येईल अशा पद्धतीने मी सांगितलेला आहे. मी तुम्हाला बाही कटिंगचा चार्टही दाखवला आहे आणि बाही कटिंग कशी करायची तेही सांगितलेलं आहे. मी तुम्हाला परत बाहीचा एक चार्ट दाखवते. बाहीच्या उंचीनुसार खुल्या भागाकडून माप कसे व किती इंच घ्यायचे. आता आपण ते बघूयात. बाहीची उंची बाहीच्या खुल्या भागाकडून कमी मापे. आता आपण ते बघणार आहोत. बाहीची उंची 2 ते 2.5 इंचासाठी आपल्याला जर बाहीची उंची 2 ते 2.5 इंच घ्यायची असेल तर त्यात आपल्याला 1 इंच हे कमी करायचं असतं. मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने. इथे मी एक पेपर घेतलेला आहे. पेपरची मी घडी करून घेतलेली आहे. सेम पद्धतीने आपण जसं बाहीची घडी करतो तशीच. इथे मी 4.5 इंचची बाहीची उंची घेणार आहे. त्यात आपण अर्धा इंच हे एक्स्ट्रा ठेवलेला आहे. बंद बाजूने आपल्याला बाहीची उंची घ्यायची असते. हा आपला खुला भाग आहे.
जो आपण कमी करणार आहोत हा आपला बंद भाग आहे। मी तुम्हाला 28 साईजची बाही दाखवत आहे। 28 साईजसाठी आपल्याला 5 इंच मुंड्याचं माप घ्यायचं असतं आणि त्यात 3 इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड करायचं असतं। मी तर 5 इंच मुंड्याचं माप घेतलेलं आहे आणि त्यात आपल्याला 3 इंच ॲड करायचं आहे। इथून पुढे आपण 3 इंच ॲड करून घेऊयात। हे आपल्याला खुल्या भागच्या साईडला करायचं असतं, जो ओपन भाग आहे त्या साईडला 5 इंच मुंडा प्लस 3 इंच शिलाई मार्जिन, एकूण आपले 8 इंच झाले। 5 अधिक 3 बरोबर 8। मग आपले 28 साईजच्या ब्लाऊजसाठी बाहीची रुंदी आहे 8 इंच, म्हणजेच एकूण बाहीची रुंदी 8 इंच येणार। याला घडीही म्हणली जाते आणि एकूण बाहीची रुंदीही म्हणली जाते। मी इथे 8 इंच वरती टिक केलेला आहे। इथे आपली बाहीची रुंदी 8 इंच आहे। आता आपण खुला भाग घेऊयात। खुला भाग म्हणजे कसं आणि किती घ्यायचे ते बघूयात। बाहीची उंची 4.5 इंच आहे। तिथे आपल्याला अर्धा इंच मी ॲड करून घेतलेला आहे, म्हणजेच 5 इंच मी उंची घेतलेली आहे। आता आपण बाहीच्या खुल्या भागाकडून कमी माप कसं करायचं ते बघूयात। मी इथे 4.5 इंचची बाही घेतलेली आहे, तर आपल्याला 2 इंच हे कमी करून घ्यायचं असतं। इथे मी 2 इंच वरती टिक केलेला आहे। मी ह्या चार्टमध्ये दाखवलं आहे 4.5 इंचच्या बाहीसाठी आपल्याला किती इंच खुला भागाकडून कमी करून घ्यायचं आहे। इथे आपण 2 इंच वरती टिक करून घेतलेला आहे। बघू शकता 4.5 साठी आपल्याला 2 इंच हे कमी करून घ्यायचं असतं। हे उंचीचं मेजरमेंट आहे। 4.5 उंचीच्या बाहीसाठी मी इथे 2 इंच खुल्या भागाकडनं कमी केलेला आहे। आता आपण इथून 1 इंच वरती टिक करून घेऊयात। मी इथे 1 इंच वरती टिक करून घेतलेला आहे। इथे आपल्याला 1.5 इंच वरती टिक करायचं आहे। बंद बाजूकडून आपल्याला 1.5 इंच आणि खुल्या भागाकडनं 1 इंच। जिथं आपण खुल्या भागाकडनं 2 इंच वरती टिक करून घेतलेला आहे त्याच ठिकाणी हा आपला खुला भाग आहे। बघू शकता हा 2 इंच हा आपला खुला भाग येतो। आता आपण आकार देऊन घेऊयात। जिथे आपण 1.5 इंचचा पॉइंट केलेला आहे तिथून आपल्याला खालच्या साईडला आकार देऊन घ्यायचा आहे। बघू शकता मी इथे बाहीला या पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे। मी इथे अशा प्रकारे बाहीला आकार देऊन घेतलेला आहे। इथे आपलं अर्धा ते पाऊण इंचचं मेजरमेंट आलं पाहिजे। इथे आपला हा वरच्या साईडने 2 इंच आपण खुला भाग कट करून घेणार आहोत। 4.5 इंचच्या बाहीसाठी आपण 2 इंच एवढा खुला भाग घेतलेला आहे। हा आहे आपल्या बाहीचा खुला भाग। तुमचं लक्षात आलं असेल बाहीच्या खुल्या भागाकडून कमी मापे कशी करायची। इथून आपण 2 इंच कमी केलेले आहे। 4.5 उंचीच्या बाहीसाठी आपल्याला 2 इंच एवढं कमी करून घ्यायचं असतं। मी प्रत्येक माप दिलेली आहे चार्टमध्ये। आपल्याला बाहीच्या 28 साईजच्या बाहीसाठी मुंडा 5 इंच अधिक 3 बरोबर 8, म्हणजेच एकूण बाहीची रुंदी 8 इंच घ्यायची असते। मी 28 साईजचं हे बाहीचं माप दाखवत आहे आणि प्रत्येक साईजमध्ये मी मुंडा, शिलाई मार्जिन आणि एकूण बाहीचं माप हे लिहिलेलं आहे। आज मी तुम्हाला 28 साईज पासून तर 48 साईज पर्यंत बाहीचे माप कसे कट करायचे ते मी या चार्ट मध्ये परफेक्ट असं सांगितलेलं आहे। इथे आपण 2 ते 2.5 इंचासाठी 1 इंच हा खुला भाग घेणार आहोत, म्हणजेच वरच्या साईडने कमी करून घेणार आहोत। जो आपण 2 इंच घेतलेला आहे 4.5 इंचाच्या बाहीसाठी तो आपल्याला प्रत्येक साईजच्या मेजरमेंटनुसार कमी किंवा जास्त करत जायचं आहे। तुम्हाला दाखवते बाहीची उंची 3 ते 3.5 इंचसाठी आपल्याला 1.5 इंच कट करायचा आहे। इथे आपण 2 ते 2.5 इंचासाठी 1 इंच घेतलेला आहे
3 ते 3.5 इंचासाठी 1.5 इंच कमी, 4 ते 4.5 इंचासाठी आपण 4 ते 4.5 इंचासाठी 2 इंच कमी घेतलेला आहे। मी तुम्हाला बाही माप टाकून दाखवला आहे 4.5 इंचाची आणि 2 इंचवरती टिक देखील करून दाखवला आहे। 5 ते 5.5 इंचासाठी 2.5 इंच कमी, आपल्याला 5 ते 5.5 इंचासाठी 2.5 इंच एवढा कमी करायचा आहे आणि 6 ते 6.5 इंचासाठी 2.5 इंच कमी, म्हणजेच 5 ते 5.5 आणि 6 ते 6.5 इंचासाठी आपल्याला 2.5 इंच कमी करायचं आहे। 7 ते 8 इंचासाठी 2.25 इंच कमी, 9 ते 10 इंचासाठी 3 इंच कमी। इथे आपण 9 ते 10 उंचीच्या बाहीसाठी 3 इंच कमी, 11 ते 12 उंचीच्या बाहीसाठी 3 इंच कमी। मी प्रत्येक बाहीच्या उंचीनुसार इथे किती इंच कमी घ्यावे ते मापे दिलेली आहेत। 13 ते 14 इंचच्या बाहीसाठी 3.25 इंच कमी, मी सगळ्या बाहींचे मापे इथे सांगितलेली आहे। 9 ते 10 आणि 11 ते 12 उंचीच्या बाहीसाठी आपल्याला जवळजवळ 3-3 इंच कमी करायचं असतं आणि 15 ते 16 इंचच्या बाहीसाठीही 3.25 इंच कमी करायचं आहे। म्हणजेच 13 ते 14 आणि 15 ते 16 इंच बाहीसाठी आपल्याला 3.25 इंच एवढं कमी घ्यायचं असतं। 16च्या पुढील ज्या उंची असतात त्यासाठी आपल्याला 3.5 इंच, ज्या बाहीच्या 16च्या पुढील उंची आहे त्याच्यासाठी आपल्याला 3.5 इंच हे कमी करायचं असतं। हे कमी कसं करायचं मी तुम्हाला बाहीमध्ये टिक करून दाखवलेलं आहे। आज आपण बाहीच्या उंचीनुसार खुल्या भागाकडून माप कसे व किती इंच कमी घ्यावे ते बघितलेलं आहे आणि ते मी खूप सोप्या पद्धतीने सांगितलं आहे। आज आपण बाही कटिंगचा चार्ट बघितला आहे आणि बाहीच्या उंचीनुसार खुल्या भागाकडून माप कसे व किती इंच कमी घ्यावे हे आपण अगदी सोप्या पद्धतीने बघितलेले आहे। इथे आपले 28 साइज पासून तर 48 साइज पर्यंत बाहीचे मापे कसे कट करायचे ते या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। याआधी मी कटोरी चार्टचा व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्हाला जर आमचा बाही कटिंगचा चार्टचा व्हिडिओ जर आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लासला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील।